टीव्ही सुरू केला की आता त्याच्यावर एल निनो या दुर्घटनेची खरं चर्चा जोरात चालू आहे. त्यामुळे तुम्हाला एल निनो म्हणजे काय हे काही सांगायला नको. त्यामुळे या एल निनोमुळे काही ठिकाणी अतिवर्षा आणि बहुसंख्य ठिकाणी अवर्षा म्हणजे दुष्काळ पडेल. प्रचंड असा उष्णतेचा एक लाव्हार सारखा लाट वायूची जगभरामध्ये येईल वगैरे वगैरे. आणि हा जो एल निनो प्रवाह आहे त्याच्या संदर्भात सगळं माहिती असल्यामुळे आज सकाळी ती एल निनोच्या बातम्या पाहत असताना माझ्या मनात आलं की अरे, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एल निनो हा फॅक्टर आहे का? त्या एल निनोमुळे ज्याप्रमाणे उष्णतेचा एक उच्चांक गाठला जातो, एक उष्णतेची जबरदस्त अशी लहर येते आणि अतिवृष्टी किंवा दुष्काळ किंवा अत्यंत धक्कादायक धोकादायक असे बदल, परिवर्तन शब्द फार हे आहे आणि क्रांती शब्दाला वेगळा कॅनोटेशन आहे, अर्थ आहे त्याच्यात. त्यामुळे हा शब्द बरोबर आहे. असे हादरा देणारे घटना दुर्घटना घडतात. मी विचार केला की महाराष्ट्राच्या राजकारणात एल निनोची उपमा देता येईल असा नेता कोण? हे 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 शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणातले एल निनो आहेत का? मी 56 वर्ष पत्रकार आहे ना. हे सगळे नेते त्यांच्या उदयापासून माध्यान्हापासून काहींचे तर आस्थापर्यंत मी जवळून बघितलेत आणि माझं भाग्य आहे ते. महाराष्ट्रात 100 नेते फार जवळून बघितले आणि आजही बघतोय. हे आणखीन मोठं भाग्य वयाच्या 76 वर्षी एवढ्या लोकांशी जवळीक असणं, कम्युनिकेशन असणं, संवाद असणं, संपर्क असणं, त्यांच्या परिवाराशी कुठेतरी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जवळून निगडीत असणं. तर त्यामुळे शरद पवारांना तर फारच जवळून मी पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे, त्याच्याबरोबर काम केलेलं आहे. त्यांचा आजही अभ्यास माझा मी करतो. तर शरद पवार एल निनो आहेत का? वाटू शकतं. तुम्हालाही वाटू शकतं. तुम्ही पटकन म्हणू शकता होच अनिलजी, हो. आजही शरद पवार जरी 85-86 वर्षाचे झाले असले तरी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बदल घडवून आणण्याचं, परिवर्तन घडवून आणण्याचं, क्रांती करण्याचं, टर्न देण्याचं, ट्विस्ट करण्याचं आणि अतिवृष्टी, अनावृष्टी, दुष्काळ किंवा काही हे करण्याचं, असं म्हणजे संबंध हलचाल उलथा पालथ करून टाकण्याचं राजकीय सामर्थ्य असलेला एल निनो खरंच शरद पवार आहेत असं कदाचित तुमच्यापैकी काही जण म्हणतील. नाही मित्रांनो, नाही. आता शरद पवारांचे निकटवर्ती आहेत आपले मित्र, वेळोवेळी त्यांची नावं मी घेत असल्यामुळे तुम्हाला माहिती आहेत ती सगळी. तर त्यामुळे मला असं ठामपणे सांगतो तुम्हाला की शरद पवार होते का? हो होते तर. आणि एल निनो काय आजचा नाही आहे. 1950 सालापासून एल निनोच्या उलथापालथीच्या आणि त्यांनी केलेल्या उच्छाद उपद्रव आणि याच्या बातम्या आहेत आणि इतिहास आहे आणि त्याची चर्चा आता 50 पासून चालू आहे. 72 पासून शरद पवार देखील आता 60-65 वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणात आहे. मी पण तेवढाच काळ पत्रकारितेत आहे. त्यामुळे मी सांगतो एकेकाळी ते एल निनो होते. म्हणजे 78 साली त्या एल निनोमुळेच महाराष्ट्रामध्ये पुलोचं सरकार आलं. 99 साली सोनिया गांधी पंतप्रधान नाही होऊ शकल्या. हे ते सगळे एल निनो इफेक्ट होते शरद पवार नावाचे. आता नाही. आता नाही. आता ती ताकद शारीरिक सोडा, पण राजकीय ताकद सुद्धा त्यांच्यात नाही, कारण त्यांच्या संघटनेत नाही, त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाही, त्यांच्यामध्ये पण आता ती मानसिकता नाही. आत्ता शरद पवारांची मानसिकता ही काय म्हणतात अवकाळी पावसासारखी नाही. नैऋत्य किंवा ईशान्य मान्सून वारे वगैरे पण नाही. मी मान्सून वाऱ्यांशी आणि मान्सूनशी पण तुलना नाही करणार त्याची. नाही, हे अवकाळी पावसासारखं मध्येच केव्हा तरी एकदम अवकाळी पाऊस येतो आणि जातो. हा आता एल निनो वगैरे काय नाही.
अवकाळी पाऊस आहे. मग आता तुम्ही म्हणाल की अनिलजी चला शरद पवाराविषयी तुम्ही अल निनो नाही म्हणालात, मग उद्धव ठाकरेंच्या बद्दल बोलताय का तुम्ही? बोलू शकाल का? बोलताय का काय? नाही. बाळासाहेब ठाकरे अल निनोचा आणखीन काही कुठे अवतार असेल मला माहीत नाही, तर ते होते. बाळासाहेब होते, शरद पवार जसे होते तसे एकेकाळी. पण आता बाळासाहेब हा फॅक्टरच नाही आणि उद्धव हा फॅक्टरच नाही. उद्धव म्हणजे काय भरती ओटी असलेला समुद्र सुद्धा मी नाही त्याला म्हणणार. त्याला ना ते उन्हाळ्यामध्ये सुकलेले नद्या असतात ना, त्या नाल्यात रूपांतरित होतात बघा, आणि हळूहळू त्या नाल्याचं रूपांतर पण गावातून त्या खोलवर जागेतून वाहणाऱ्या गटारगंगेत होतं. फार तर हे महाराष्ट्र राजकारणातलं ड्रेनेजचं किंवा गटाराचं सोडलेलं पाणी असावं असा तो प्रवाह आहे. अल निनो हा प्रवाहाची तुलना काय करतो मी? दुरून सुद्धा ते केलं तर तुम्ही पण रागवाल माझ्यावर, तर म्हणाल खा. आता कुठेतरी ते सुकलेलं एक असं संपत आलेलं असं समोर तिथे दिसतंय त्याचा एंड असल्या ह्याला तुम्ही अल निनोची चर्चा तरी कसली करता? बरं बाबा, नाही करत नाही मी चर्चा, थांबवली चर्चा. राज ठाकरे नाही ना, मला आवडलं असतं ते जरा महाराष्ट्राचे अल निनो झाले असते, आवडलं असतं. पण ते अल निनो नाही आहे. ते कसं आहे ना की त्यानं कुठली उपमा दिली बरं? परवा एका मित्राने मला चांगली उपमा दिली. ते म्हणाले की राज ठाकरे ही अचानक ढगांचा गडगडाट होऊन जशी वीज चमकून जाते क्षणार्धात, कडकडाट गडगडाट ही जातो, ढग विणून जातात, वीज ती जी काय आली त्यावेळेला डोळे दिपून गेली, पण जमिनीत गेली नाहीशी झाली. नाही ना, अल निनोशी नाही ना त्यांची तुलना करता येत आपल्याला. फार तर आपण ढगाच्या गडगडाट कडकडाट त्यातल्या वीज क्षणार्धात एक क्षण सुद्धा नाही, त्याच्याही अर्धात चला ते गेले. मग फडणवीस काय वाटतं? अल निनो अल निनो हा असा प्रवाहित प्रवाह. हे कसं आहे माहिती आहे, फडणवीसांची तुलना करायची असेल ना, मी अल निनोशी अजिबात नाही करणार, पण मग कशाशी तरी करेन. आता उद्धवची गटारगंगेशी केली, यांची विजेशी केली, त्यांच्याशी आणखीन अवकाळी पावसाची केली, तर मग फडणवीसांची तुलना तुम्ही म्हणाल की अनिलजी केली पाहिजे तुम्ही, तर कशाशी करू? म्हणजे एखादं सुव्यवस्थित धरण, म्हणजे उदाहरणार्थ कोयना धरण, त्याच्यामध्ये पावसाचं पडलेलं पाणी व्यवस्थित साठवलं. हो, कोयनेच्या जलाशयालाही असं काय म्हणतात त्याला, याचं रूप आहे, जलनिधी, त्याचं रूप आहे. त्याचं बॅकवॉटर बघितलं का तुम्ही कधी? बघा ना तुम्ही, असं पुढून बघा किंवा मागून बघा, असं वाटतं की हा मिनी समुद्रच आहे. तर ते पण ते धरण आहे शेवटी. लक्षात आलं का तुमच्या? धरणांनी रोखलेलं, अडवलेलं, साठवलेलं असं ते पाणी आहे. हा अल निनो म्हणजे असं ते उच्छादी उत्पाती. उत्पात शब्द फार छान मिळाला मला. उत्पात हा शब्द खरा आहे. असं काही नाही आहे त्याच्यामध्ये. ते धरणाचं पाणी आहे आणि त्याला पाठ काढलेले आहेत. एक आर्थिक आहे, सांस्कृतिक आहे, राजकीय आहे, सामाजिक आहेत. या पाटामधून पाणी झुळू वाहत आहे सगळीकडे. शेती होती इकडे सिंचन होत आहे. ही सिंचन योजना असलेले हे प्रवाह आहेत. म्हणजे हे पाटाचं पाणी आहे, झुळझुळ वाणी पाटाचं पाणी तसं आहे. त्यामुळे ते काय अल निनो वगैरे फडणवीसांना उपमा नाही द्यायची, नाही देऊया नको. ते जात आहे, सिंचन वगैरे चालू आहे. त्याच्यात परत सिंचनात फरक असतो. पाटाच्या पाण्याने होणारं एक सिंचन असतं, तसं एक ठिबक सिंचन असतं. आता ठिबक सिंचनाची मक्तेदारी महाराष्ट्रामध्ये कोणत्या राजकीय पक्षाकडे? बरोबर ओळखलं. सध्या अजितदादा पवारांचा जो पक्ष आहे, तर त्या पक्षाची भूमिका ही ठिबक सिंचन आहे. पण त्यांचं ठिबक सिंचन जे जातं ते त्यांच्याच पेडपौद्यांना जातं, त्यांच्याच
कुटुंबातल्या, परिवारातल्या, आणि ज्या परिवाराचा दबाव येतो अशा ठिकाणीच ते ठिबक सिंचन योजना त्यांचं पाणी पोचवत आहे. ती पाटासारखं असं सगळ्या शेतकऱ्यांच्या वाट्याला नाही जात. आमच्या फडणवीसांच्या धरणातलं पाणी पाटाने खूप जातं, सगळे तिकडे जातं. मग आता मला कळतंय तुमच्या चेहऱ्यावर प्रश्न आहे की अनिलजी आता सांगून टाका ना एकदा, महाराष्ट्राच्या राजकारणात अल निनो कोण आहे? हां, लक्षात ठेवा हां, की ते माझे मित्र आहेत, खास मित्र आहेत, परम मित्र आहेत, विशेष मित्र आहेत. आणि एकतर्फी नाही, तेही मला मित्र मानतात, हेही कौतुक आहे. नाही तर हल्ली काय झालं ना की फडणवीसांच्या बाबतीत आणि पूर्वी शरद पवारांच्या बाबतीत म्हणजे एकाने असं गमतीने शरद पवार माझे मित्र आहेत आणि माझे मित्र होते आणि मी त्यांच्या वर्गात होतो असं सांगणारी एक 200-500 माणसं महाराष्ट्रात एकेकाळी होती. तर एकाने गमतीने प्रश्न विचारला होता की पवार त्या मला वाटतं कॉमर्स कॉलेजमध्ये BMC का कुठलं ते होतं त्याच्यामध्ये होते, त्यावेळी त्याचा बाग तरी किती मोठा होता की त्याच्यावर 100-200 मुलं बसायची त्यांच्याबरोबर. कारण जो तो उठतो तो म्हणतो मी शरद पवारांचा वर्गमित्र होतो. हे काय चाललंय, त्यांच्या वयाची सगळीच माणसं क्लेम करतात. फडणवीसांचे मित्र आहेत, फडणवीसांचे मित्र आहे. अरे पण फडणवीसांना मित्र किती आहेत? फडणवीस कोणाला मित्र मारतात याचं रहस्य माहिती आहे का तुम्हाला? वेगळा विषय. फडणवीसांचा मित्र परिवार हा एक घेण्यासारखा विषय आहे. तुम्ही फडणवीसांना लाख मित्र माना, त्यांनी तुम्हाला मानतात का? आणि त्याची काही लक्षणं आहेत, त्याचे काही निकष आहेत, बोलेन मी त्याच्यावर एकदा. मग तुमचे उघडा डोळे बघा नीट अशी अवस्था करून टाकेल मी तुमची. तर एल निनो कोण आहे? नाही आहे का? नाही 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 आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात एल निनो आहे आणि ते माझे मित्र असले तरी मी अगदी अलिप्तपणे, तटस्थपणे विचार करतो आणि मूल्यांकन करतो आणि अंतप्रवाह या एल निनोचे मी तपासतो. तेव्हा मला असं लक्षात येतं की हा आहे रे बाबा महाराष्ट्राच्या राजकारणातला एल निनो. अर्थात असं आणखीन वेगळं एवढी सगळी विशेषणं माझे मित्र अमुक सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात आले की मी उपमुख्यमंत्री आत्ता असलेल्या, काल मुख्यमंत्री असलेल्या आणि उद्या पुन्हा फडणवीस गेल्यानंतर मुख्यमंत्री होणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलतोय. येस, हा अल निनो आहे बरं का. पहिली गोष्ट म्हणजे डोंट अंडर एस्टिमेट त्यांचं तुम्ही फडणवीसांच्या भाजपच्या दृष्टिकोनातून मूल्यमापन करूच नका. आणि आमच्या ते विरोधक संजय राऊतपासून जे सगळे आहेत, काँग्रेसवाले, राष्ट्रवादी काँग्रेसवाले तिकडले वगैरे, त्यांच्या निकषांवर अवमूल्यन करू नका. तो ना पण आता थोडं अतिरिक्त होईल. तुम्ही म्हणाल देवाबिवाच्या उपमा अनिलजी द्यायच्या नसतात, कुठे देत आहेत देवाच्या उपमा वगैरे. पण मला नेहमी असं वाटतं की ब्रह्मा म्हणजे निर्मिती करणारा. तर आता महाराष्ट्राच्या राजकारणामधल्या ब्रह्मदेव इथे नाही येतो. महाराष्ट्राच्या राजकारणात ब्रह्मदेव नाही कोणी. तो आहे तो दिल्लीत आहे, तोच सर्वोच्च, बरोबर, तो ब्रह्मदेव आहे, तो पण तो दिल्लीत आहे. पण विष्णू आहे का? कसं आहे ना की निर्मिती, पालन, पोषण आणि विनाश, विलय, हे 3 ताकदींची ही 3 प्रतीक आहेत की नाही. तर निर्मितीचं प्रतीक ब्रह्मदेव, ते आपण सर्वोच्चना देऊन टाकलं. नमो नमो, हो बरोबर. विष्णू हा पालन करता मानला जातो सृष्टीचा. ही जी विष्णूचा अवतार आहे, तो पालन करता अवतार जो आहे, तो मला फार अतिशयोक्ती करतोय वगैरे असं नाही, पण एकंदर पालक आणि पालन करतात. चला, फार विष्णू म्हणायचं की नाही ते तुमचं तुम्ही ठरवा, पण ती भूमिका आहे ती देतो मी देवेंद्र फडणवीस यांना. तो इंद्र शब्द खरं म्हणजे त्याला अपमानास्पद आहे, कारण देवेंद्र म्हणजे तो इंद्र छोटा माणूस होता. इंद्र हा काय फार मोठा माणूस आहे. इंद्र म्हणजे देवांचा परंपरेने असलेला जो त्या पदावर बसेल तो राजा, याच्या पलीकडे काय नव्हतं. देवेंद्र हा कायम अप्सरांच्या मध्ये गुंगलेला, मध्य मांस मिथुन याच्यात रमणारा आणि वारंवार संकटात येणारा, कुणी ऋषीमुनी तपस्याला बसला की घाबरा गोबरा होणारा, हा म्हणजे तो देवेंद्र ना. आता तुम्ही म्हणाल्यावर ना हे बोलत असताना मला असं वाटलं की एखादा राजकीय नेता
राजकीय तपस्येला बसला आणि दिल्लीमध्ये तपश्चर्या करतोय असं वाटलं की आमचा हा देवेंद्र पण घाबराघुबरा होतो बरं का. म्हणजे त्या देवेंद्रामध्ये आणि या इंद्रामध्ये, आमच्या देवेंद्रांमध्ये हे एक साम्य आहे की कुणी तपश्चर्या करतोय, कुणीतरी कष्ट घेतोय आणि हे करतोय, आणि डायरेक्ट तिकडे वरती जे बसलेत, ब्रह्मदेव पण वर द्यायचे, हां, महादेवच देतो म्हणून आपण म्हणतो, ब्रह्मदेवाने पण वर दिल्यामुळे मातलेले खूप आहेत असुर वगैरे वगैरे. ते तो आत्ताच वाचत होतो मी. तर देवदत्त पटनाईक माझा आवडते लेखक आहेत. तुम्ही वाचलेत की नाही देवदत्त पटनाईक? नाही? काय यार, देवदत्त पटनायकांची सगळी पुस्तकं मराठीमध्ये आहेत. लगेच विकत आणा आणि सगळी वाचा. संपूर्ण आपल्या या सगळ्या याच्याकडे, पुराणांकडे, रामायण महाभारतापासून सगळ्या याच्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी मिळेल, जी वैज्ञानिक पण असेल आणि वैचारिक एक भूमिका तुमची त्यावर येईल. मी तो कोळून प्यायलो आहे, 2-2दा वाचला आहे देवदत्त पटनाईक. तर वॉट एव्हर इट इज, हा आपल्या देवेंद्रलाही कुणी एखादा ऋषी मुनी किंवा कुणी असुर तपश्चर्याला बसला की आपला हा देवेंद्र फडणवीस देखील अस्वस्थ होतो आणि पळापळ करतो. हे खरं आहे, त्याचं साम्य आहे. पण आपण त्याला पालकाची भूमिका देऊ. महाराष्ट्रामध्ये अल निनो कोणाला म्हणतो माहिती मी? एकनाथ शिंदे. आणि ते का म्हणतो माहिती आहे की हा महादेव आहे. हा जो एकनाथ आहे ना, हा महादेव आहे. हा एकनाथ असला तरी देखील राजकारणात वेळ आली तर कोणाला अनाथ करण्याची ताकद आहे त्याच्यात. आणि दुसरी गोष्ट अशी की शिव तांडव नृत्याकरता प्रसिद्ध होता. आमचा एकनाथ हा पण तांडव नृत्य करू शकतो, करेल. अल निनोची जी ताकद आहे ना, उलथा पालत. दोन्ही पाहिलं त्या अल निनोचा प्रभाव. एकनाथ शिंदे नावाचा जो अल निनो आहे त्याचा प्रभाव उद्धवनी अनुभवला आहे आणि आता परत अनुभवणार आहे पुढल्या आठवड्यामध्ये. ते अल निनोच्या शेपटीचाही फटका त्याला बसणार आहे बघा. ते आता पुढल्या 1 आठवड्यावर थांबा, मग काय धमाल होणार आहे बघा. अल निनोच्या फटक्यात कसं त्याच्याकडे कसा दुष्काळ पडतो आणि त्याचे सगळे सगळे हे कसे सोडून जातात त्याला वगैरे, ते आता आठवड्याभरात होईल मला वाटतं. तर एकदा बसला आहे अल निनो नावाच्या एकनाथ शिंदेंचा फटका त्याला. आता हा फटका ना महाराष्ट्राच्या राजकारणात जो कोणी आगाऊपणा करेल, शहाणपणा करेल आणि वाट्याला जाईल, या अल निनोला चॅलेंज करेल, त्याच्या वाट्याला जाऊ शकतो आणि महाराष्ट्रात उलथापालथ घडवू शकतो. ते म्हणाला, अरे काय भारतीय जनता पक्षाला एवढे आहे, देशात असं आहे, त्याच्यात तसं आहे. असू दे, तरी देखील अल निनोची तुलना करायची आहे ना तुम्हाला, तर एक असा मी त्याला ते जपानमधले ज्वालामुखींची वगैरे नावं लोक घेतात. तिथे हा ज्वालामुखी आहे. आम्हाला आपल्या शाळेवेळेमध्ये आपल्याला काहीतरी फुजियामा का काहीतरी एक ज्वालामुखी फार म्हणे जगातला सगळ्यात नंबर 1 वगैरे होता वगैरे. मी याला ज्वालामुखीची उपमा देतच नाही एकनाथजींना. मी त्यांना अल निनोचीच उपमा देऊ इच्छितो, कारण ती ताकद, ते विध्वंसक सामर्थ्य. अल निनोच्या बद्दल काय प्रेम आदराच्या संदर्भामध्ये नाही बोललं जाते. अल निनोची दहशत आहे, भीती आहे, घाबरलेत, टरकलेत. आणि अल्लानो काय घडवून आणू शकतो उलथापालथ याची चिंता आहे. हा असाच अल निनो आहे. तो काय 12 महिने नसतो, तो प्रगट होतो. ती काय राजापूरची गंगा नाही आहे प्रगट होणारी. आता राजापूरच्या गंगेची तुलना तुम्हाला करायची असेल तर नितेश राणेशी करू शकता तुम्ही. अवचित प्रगटणारी राजापूरची गंगा म्हणजे काय? हां, एकदा हा विषय घेऊया आपण, वेगवेगळ्या नद्यांची वैशिष्ट्ये आणि महाराष्ट्रातल्या राजकारणातल्या वेगवेगळ्या नद्या कोणत्या आहेत, म्हणजे नेते त्यांचे करूया आपण केव्हा तरी. पण नितेश राणे म्हणजे राजापूरची गंगा. अवचित येते, अवचित जाते, कुठून येते, कुठून जाते वगैरे त्याचं जाऊ दे. पण आपल्या इथे अल निनो कोण आहे? ते एकनाथ शिंदे आहेत. आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या अल निनोचा फटका महायुतीला बसू शकतो, फडणवीसांना बसू शकतो, भाजपला बसू शकतो. आणि अल निनो तुम्ही रोखू नाही शकत. तसं असतं तर आता विज्ञान एवढं पुढे गेलं आहे. आता चीननी म्हणे प्रतिसूर्य पण काढला आहे. हो, तो आता एका विशिष्ट प्रदेशामध्ये रात्रंदिवस तुम्हाला हवा तसा प्रकाश देणार. तुम्हाला अंधार पण हवा असतो ना, नुसतं सारखा दिवस राहून चालत नाही. तर मग तीच पण त्याच्यामध्ये व्यवस्था आहे सगळी, असं काहीतरी करतायत. तर ते असं आहे की हा अल निनो जो आहे
तो असं तो निर्माण होतो, करता नाही येत तो, आणि तो अधूनमधून होतो, आणि तो एका विशिष्ट कालावधीनंतर होतो आणि प्रभावी ठरतो. महाराष्ट्राच्या राजकारणातले अल निनो एकनाथ शिंदे आहेत. एवढं विधान आज पुरेसं आहे, फार तपशिलात आज जाण्याची गरज नाही. पण अल निनो प्रगटण्याची लक्षणं सर्वात आधी मला कळतील, आणि त्यावेळेला मी तुम्हाला सांगेन की महाराष्ट्रातला अल निनो म्हणजे एकनाथ शिंदे इज कमिंग, सावधान, असं सांगेन मी तेव्हा, जेव्हा असेल तेव्हा. आज आहे का? नाही. आत्ता आमचा अल निनो नाही आहे, शांत आहे, निर्दिष्ट आहे, पण तो अल निनो आहे हे लक्षात ठेवा. आणि हे मी फडणवीसांनाही सांगितलं आहे की हा अल निनो आहे, त्यांना मेसेज